आपण जेव्हा माझ्याशी बोलत नाही तेव्हा माझ्या मनाची काय अवस्था होत असेल हे आपल्याला माहित आहे ना। मग आपण माझ्याशी का बोलत नाही? हे असं कुंद वातावरण, हा विजांचा कडकडाट, माधव शास्त्रींचं बोलणं आणि तुम्ही माझ्याशी न बोलणं, हे सार विचित्र वाटतंय मला। माझ्या मनाची धाकधूक वाढू लागली आहे आता। ओम मार्तंड भैरवे नमः। ओम रुद्राय नमः। ओम पिनाके नमः। ओम विश्वेश्वराय नमः। ओम परमेश्वराय नमः। अजूनही हे माझ्याशी का बोलत नाहीयेत? म्हाळसा, काय ग, कुठे हरवलीस? लतिका, तू कधी आलीस? अगं हे काय, तुझ्या समोरच तर येते। बरोबर आहे, आता तुझं आमच्याकडे कुठे लक्ष जाणार नाही का? लतिका, आज कोणावर तरी रुसली वाटतं आमची म्हाळसा। नाही ग, काळजी वाटते। ज्या दिवशी आईला भोवळ आली त्या दिवसापासून माझं आणि त्यांचं एकमेकांशी बोलणं झालंच नाहीये। मी किती प्रयत्न करतेय त्यांच्याशी बोलण्याचा, पण ते काही माझ्याशी बोलत नाहीत। काय सांगतेस ग? अजूनही ते बोलत नाहीयेत? म्हणजे त्यांना आवडलं नाही का? ते मला कसं कळणार? ते सांगायला तरी त्यांनी माझ्याशी बोलायला नको का? नाहीतर खंडेराय कुठल्या तरी कामात असतील ग। मला असं वाटतंय ते कोणत्या संकटात तर नसतील ना, कारण माधव शास्त्रींनी सांगितलं होतं की त्यांना एक युद्ध होताना दिसतंय। ते युद्धात व्यग्र नसतील ना? लतिका, ते कोणत्या संकटात नसतील ना? नाही अगं म्हाळसा, ते खंडेराय आहेत।
आणि त्यांना अशक्य असं काही असणार आहे का? सांग मला बरं. आणि युद्धात विजय त्यांचाच होईल असं तूच म्हणाली होतीस ना? परंतु म्हाळसा, आत्तापर्यंत तर युद्ध झालं असावं. आणि जर आता युद्ध झालं असेल तर एव्हाना त्यांनी तुझ्याशी बोलायला हवं होतं. म्हाळसा, मला असं वाटतंय की कदाचित खंडेरायांना अक्कांनी दर्पणातून पाहणं आवडलं नसावं आणि म्हणून ते तुझ्याशी दर्पणातून बोलत नसावेत. अरे हा समजा काय प्रकार आहे? अरे मला बी कळना झालंय बघ. पण या समध्यासनी धीर देणं आपलं पहिलं काम आहे आता. वय वय वय. काळजी घ्या, समजा ठीक होईल. आव असू द्याची देवी. अव लोकांची सेवा करायला आम्ही आहोत इथं. तुम्ही इथं नुसत्या उभा राहिल्या तरी आमच्यासाठी लय आहे बघा. तुम्ही सगळे दिवस रात्र कष्ट करत आहात आणि जेजुरी गडावर आल्यानंतर मला सुद्धा इथल्या माणसांसाठी काहीतरी करायला हवं ना. देवी, एक विचारायचं होतं. विचारा ना. मला खरं कोणीच सांगत नाही. लढाई झाल्यानंतर देव कुठं गेलं कुणालाच ठाव नाही. अहो असं कसं होईल? मला नक्की ठाव आहे. कोणालाच ठाव नसलं तरी तुम्हासनी आणि परदानकीसनी नक्की ठाव आहे देव कुठं आहेत ते. अहो माझं काय होतं, दिस रात मला त्यांची सेवा करावी लागते. त्याला काय हवं नको मलाच बघावं लागतं. आता ते इथं नाही तर मला बी कर्मना झालंय. काय करावं? गणोबा, हे पहा, परिस्थिती बिकट आहे, पण आपण धीर सोडून कसं चालेल? खंडेराय कुठेही असले तरी आपल्या प्रिय माणसांना सोडून किती दिवस दूर राहतील ते? आणि ते नसतानाही आपण सगळी कामं थांबवून कसं चालेल? त्यांना हे आवडणार नाही ते, नाही का? होयजी, बरोबर आहे तुमचं म्हणणं. बर, तुम्हाला कळलं तर आम्हाला सांगा देव कुठं आहेत आणि कधी येणार आहेत. हो, मी नक्की सांगेन.
युद्धानंतर ही परिस्थिती आहे, त्यात विवाहाची तिथी जवळ येत चालली आहे. खंडेराय देखील कुठेतरी निघून गेले आहेत. हे सगळं कसं पार पाडायचं? गणोबा, अरे गडावर आणि गडाच्या पायथ्याशी माणसाची रीक काही कमी होईना झाली आहे बघ. अरे यांचं करता करता किती वेळ जाईल कुणास ठाव. अहो, या आधी बी लढाई झाल्या ती, पण अशी परिस्थिती माणसांची कधी झाली नव्हती बघा. अरे हे काही साधं सुद्धा युद्ध नव्हतं. या वेळेला त्या कुंभकानं लई मायावी खेळ खेळल्यात बघ. अरे बघ तू यास ना, रोग राई पसरावी तसं माणसं आजारी पडली आहेत. अहो, एवढं समजा असताना देव कुठं गेले ती तुम्हाला बी काय ठावा नाही. अरे मलाच काय, कुणालाच ठाव नाही देव कुठं गेले आहे तिथे. पर देव येणार, आपल्यापासून जास्त वेळ दूर नाही राहणार देव. देव नुसतं काढावर असतं ना तरी बी धीर येतोय बघा. पर ते नाही, समजा गड फकाच दिसतोय मला. गणोबा, अरे धीर धर, देव परत येते. हा, प्रधानजी, आमचे खंडेराय कुठे आहे? सांगा ना प्रधानजी, आमचे खंडेराय कुठे आहे? तुम्ही कोणीही असा धीर सोडू नका. तुमचे खंडेराय तुमच्या सोबतच आहेत. आपण त्यांनाही वेळ द्यायला हवा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही परिस्थिती कायम नसते. हेही दिवस जातील, परंतु तुम्ही धीर सोडू नका. सदानंदाचा सदानंदाचा जयकोट जयकोट जय मल्हार जयकोट जयकोट जय मल्हार जयकोट जयकोट जय मल्हार जयकोट. युद्धामुळे माणसांची काय ही अवस्था? जिकडे पाहावं तिकडे माणसांची रीघ लागली आहे. आता सर्वांना कळलं असेल मी युद्ध नको असं का म्हणत होतो. युद्ध कोणाचंही असो, परंतु युद्धानंतर जी अवस्था येते ती नेहमीच भयान निराशा घेऊन येते. युद्धामुळे इजा झालेले लोक, युद्धामुळे आलेलं दैन्य आणि सगळं काही संपलंय असं वाटणाऱ्या लोकांमध्ये चैतन्य आणायचं कुठून? मणिमल्लाच्या युद्धानंतर सगळं काही सावरत आणलं होतं, परंतु या युद्धानंतर पुन्हा सगळं नव्याने उभं करावं लागेल. माणसं इतकी हताश झाली आहेत की त्यांना पुन्हा उभं करण्यासाठी प्रचंड ऊर्जा टाकावी लागेल. खंडेरायांना ते जिथे असतील तिथून इथे यायला हवं. होय देवी,
श्री खंडेराय गडावर नसल्यामुळे लोक जास्त निराश झाले आहेत. मलाही वाटतं की त्यांनी ह्यावेळी इथं असायला हवं, परंतु ज्या अर्थी ते कुठेतरी निघून गेले आहेत त्या अर्थी त्यांना परत आणणं इतकं सोपं नाही. परंतु खंडेराय आहेत कुठे? ह्या शिवलीलेमध्येही त्यांचं वैराग्य त्यांना पुन्हा एकांतात घेऊन गेलंय. महादेवांनी रूप जरी वेगळं घेतलं असलं तरी त्यांचं वैराग्य त्यांची सोबत कसं सोडेल? महादेव हे लयतत्वाचे स्वामी असल्यामुळे अशुभाचा नाश करताना त्यांना काय क्लेश होत असतील हे त्यांनाच माहीत. त्यामुळे आपणही त्यांचं एकांतात जाणं समजून घेऊया. अहो, परंतु म्हाळसेनं जर आपल्याला काही विचारलं तर आपण काय उत्तर देणार आहोत? प्रधानजी, गडाच्या पायथ्याशी बी माणसांची गर्दी झाली. युद्धात इजा झालेल्या माणसाचं समजू शकतो, पण हातात तर रोगराई झाल्यागत माणसं आजारी पडतात. अहो, हे कसलं युद्ध? अनाशात बी विचारतात, कुठं आहे आमचा देव, कुठं आहे आमचा देव म्हणून. अव काय सांगावं त्यास? अव मला तरी सांगा, कुठं आहे देव? मी जातो आणि घेऊन येतो त्याच गडावर. मला या लोकांकडे पाहत नाही. चौडप्पा, मी समजू शकतो, परंतु तुम्ही काळजी करू नका. मी स्वतः जातो आणि खंडेरायांना गडावर घेऊन येतो. नको मोह माया, नश्वर जगताची नको मोह माया. नांदे हृदयात जिजुरी ताराया, नांदे हृदयात जिजुरी ताराया. म्हणून पायासी ठेवितो ही काया, म्हणून पायासी ठेवितो ही काया. आमावरी राहो सदा तुझी छत्र छाया, आमावरी राहो सदा तुझी छत्र छाया. देवा मल्हारी दर्शन दे राया, देवा मल्हारी दर्शन दे राया. आमावरी राहो सदा तुझी छत्र छाया, आमावरी राहो सदा तुझी छत्र छाया. नारायण नारायण. भानू, महाराज तुम्ही? हो भानू, मला तुला भेटणं आवश्यक होतं. पण महाराज, त्याआधी मला तुम्हाला एक विचारायचं आहे. विचारू का? विचार ना. महाराज, तुम्ही मला म्हणलात की बाहेर जाऊ नगस, पण माझा बा बाहेर गेला तर त्याला काय बी होणार नाही ना? बानू, मी तुझी काळजी समजू शकतो, म्हणूनच मी तुला इथे भेटायला आलोय. ज्या अशुभ काळापासून मी तुला सावध राहायला सांगितलं होतं तो काळ आता टळला आहे. तो एक युद्धाचा काळ होता. या काळात श्री खंडेराय स्वतः दैत्यांशी लढण्यासाठी रणभूमीवर गेले होते. म्हणूनच या काळात खंडेरायांना कोणतंही साकडं घालू नको असं मी तुला सांगितलं होतं. या युद्धात खंडेरायांचाच विजय झाला खरा,
पण या युद्धात झालेल्या विध्वंसामुळे ते सगळ्यांपासून फार दूर एकांतात गेले आहेत.